राष्ट्रभारती चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत। मान तालुक्यात पावसाने दिली ओढ, खरीप हंगामातील पिके धोक्यात, चारा पाणी टंचाई भासण्याची शक्यता, शेतकरी पशुपालक मेंढपाळ चिंताग्रस्त। मान तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत। पावसाअभावी शेतातील उभी पिके कोमेजू लागले असून आगामी काळात जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे। पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी पशुपालक मेंढपाळ चिंताग्रस्त झाला आहे। कुकुडवाड, पुकळेवाडी, मानेवाडी, विरळी, वळई, गटेवाडी, चिलारीवाडी आदी शिवारात पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे। शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली। त्यासाठी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर मोठा खर्च केला। मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत गेला। कडक उन्हामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके सुकली आहेत। पावसाअभावी बाजरी, मका, कडधान्य आणि चारा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे। पिके वाचवण्यासाठी उपलब्ध पाण्याचा वापर केला जात असला तरी विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीतही घट होऊ लागली आहे। पुकळेवाडी येथील शिवारात विहिरीने तळ गाठला आहे। चारा पिकांची वाढ थांबल्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे। सध्या उपलब्ध असलेला हिरवा चारा वाळू लागला असून भविष्यात जनावरांसाठी चारा कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे। पाऊस लांबल्यास चाऱ्याबरोबरच गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। आधीच वाढलेला उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारा अनिश्चित बाजारभाव आणि वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे। त्यातच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन संभाव्य चारा व पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे अशी मागणी शेतकरी, मेंढपाळ, पशुपालकांकडून होत आहे। बियाणे, खते आणि मशागतीवर हजारो रुपये खर्च केले। आता पावसाअभावी पीक हातातून गेले तर झालेला खर्च भरून कसा काढायचा